समुद्रकिनारी वसलेले जिल्हे म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। मॉक ड्रिल करण्यात येणाऱ्या शहरांमध्ये सागरी किनाऱ्यावर वसलेल्या प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आलाय। तेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये उद्याच्या मॉक ड्रिल बाबत काय तयारी करण्यात येते, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येत आहे पाहूया। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अगदी कठोर निर्बंध भारताकडून लादले गेले। पाकिस्तानने देखील त्या संदर्भातले काही निर्णय जे ते भारताबाबतचे घेतलेले आहेत आणि देशातली सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर युद्धजन्य स्थिती किंवा युद्धाचे ढग जे आपण म्हणू शकतो ते सध्या आपल्याला दिसून येत आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीत राज्यभरामध्ये देशभरामध्ये सध्याच्या घडीला मॉक ड्रिलचे आदेश ते दिले गेलेले आहेत आणि कोस्टल सिक्युरिटी जी म्हणतो ती महत्त्वाची असते। आणि त्यामुळं एकंदरीत कोकणातलं जर आपण बघायला गेलं ठाणा असेल, रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते होणार आहे। युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध सुरू झाल्यानंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायची, नागरिकांनी कोणत्या प्रकारचे नियम पाळावयाचे त्यांच्यासाठी काही सूचना असणार आहेत, अशा प्रकारचं मॉक ड्रिल या ठिकाणी होईल। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला किंवा रत्नागिरी जी कोस्टल सिक्युरिटीचा विचार केला तर मिरकरवाडा हे जे बंदर आहे त्या ठिकाणी अल्ट्राटेक जेट्टी या दोन ठिकाणी हे मॉक ड्रिल उद्या होणार आहे। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये कोस्ट गार्डची एक बोट देखील या ठिकाणी गस्त घालताना दिसून येत आहे। या काही मासेमारी नौका आहेत त्यांची देखील या ठिकाणी तपासणी त्यांची देखील विचारपूस या ठिकाणी कोस्ट गार्डच्या बोटीच्या मार्फत केली जात आहे। कोकणाला साधारणपणे जवळपास 740 किलोमीटर इतका समुद्रकिनारा आहे आणि अशा वेळेला जर का उद्या युद्ध झालं जी शक्यता वर्तवली जाते तर त्यावेळेला संपूर्ण प्रशासन सज्ज असणं गरजेचं आहे। नागरिकांना देखील या संदर्भातल्या काही सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळं हे मॉक ड्रिल महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात हे मॉक ड्रिल जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यासाठी नागरिक संरक्षणाचे धडे जे आहेत ते नागरिकांना दिले जाणार आहेत। त्यात नागरिकांनी कशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात यासाठीचे जे धडे जे आहेत ते या मॉक ड्रिलमध्ये दिले जाणार आहेत। तसेच राज्य सरकार देखील हाय अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकारकडून सर्वच यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या ज्या आहेत ते सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदर जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात हे मॉक ड्रिल जे आहे ते करण्यात येणार आहेत आणि यात हल्ला झाला तर किंवा अपघात किंवा आग लागण्याच्या शक्यता असल्यास आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने तयारी करावी हे जे आहे ते मॉक ड्रिल मधून सर्वसामान्य नागरिकांना जे आहे ते दाखवण्यात येणार आहेत। कशा पद्धतीने आपण तयार राहावं, इतरांना या आपत्कालीन परिस्थितीत देखील आपण इतर नागरिकांना कशा पद्धतीने वाचवावं या पद्धतीचं जे हे मॉक ड्रिल आहे ते किनारपट्टी भागात केलं जाणार आहे आणि उद्या हे मॉक ड्रिल सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।